सो हे हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मदत असता. तर आज डायरेक्टली आम्ही रिक्षामध्ये ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण की आम्ही चाललोय आज टिटवाळा. आणि एवढा पाऊस चालू आहे फ्रेंड्स. तर आम्ही आज मेन गोष्ट काय, खूप दिवसापासून मला जायचं होतं, पण आज उद्या पावसामुळे असं करू शेवटी म्हणलं नाही, आज किती पण पावसात त्यांनी जाणं. तर आज आहे बुधवार आणि आज आम्ही निघालोय. कसलं पण आहे रिक्षाने चाललोय, कारण की खूप जास्त पाऊस आहे, 2 व्हीलरवर जाणं पॉसिबल नाहीये. तर गाडी आपण आपल्या घराजवळ जाऊन आम्ही शेअरिंग ऑटोने चालतोय. तर इथून पहिलं आपलं स्टेशनला जाऊया, स्टेशनवर तिकीट काढूया, नंतर डायरेक्ट आपण टिटवाळाचे तिकीट काढूया आणि आमच्या बरोबर तुम्हाला पण गणपती बाप्पाचं दर्शन बघायला भेटणार. चल चल हा पण मी डाल घेतो. तर फ्रेंड्स, तनुजासाठी मी घेतलेला आहे गजरा. घेतला गजरा. चल. तर फ्रेंड्स, आनंद आता काढताय तिकीट. बघा, दिसत असेल तुम्हाला लाल बॅग पबजी. काढलं का? हा काढलंय. क्यूआर पण चलत नव्हतं त्यांच्याकडे. काढलं तिकीट. सो फ्रेंड्स, आपली आलेली आहे ट्रेन. गर्दी आहे का ना आज? वाटत तर नाही गर्दी ना, एवढी नाहीये जेवढी असायला पण पाहिजे. कल्याणला असू शकते. कल्याणला ना, कल्याण स्टेशनला असू शकते. बघू आता कल्याण स्टेशनला गेलं काय होतंय. तर फ्रेंड्स, आमची आता ट्रेन आलेली आहे. हे बघू शकता टिटवाळा. आली ना, आले ना. नशीब तर हिला चला तरी गर्दी आपण. नाही. 12:13ची आहे फ्रेंड्स, पण बघा ना, आता सगळ्या 12:30 train वाजून late गेलं. सगळ्या ट्रेन लेट लेट आहेत, म्हणजे 10 ते 15 मिनिटं लेट. ते असतातच, काही नवीन नाही त्यात. तर चल चल पुढे. हे बघू शकता फ्रेंड, अख्खी ट्रेन मोकळी आहे, कोणच नाही. म्हणून आनंद फटाफट येऊन बसले. मी आलो, खिडकीची पकडली. बस तुला या साईडला. बघू शकता तुम्ही, पूर्ण मोकळी ट्रेन. फायनली आम्ही बसलो. गजरा लावून घे ना. गजरा देऊ. अरे पण मी पेनच नाही आणले. कसं काय, मला थोडी माहिती होतं गजरा घेत. कसं लावायचं? नुसता अडकव नुसता. आयडिया लागला ना. शाळे तू निघाव नाही ते. नाही निघणार. एकच तीच single लागली. pin आहे. लागला असं खराब झालं माझी. नाही. आज तर म्हणजे एवढी भारी दिसते ना, तिला नजर लागणार आहे कोणाच्या तर. बघा, तिला व्हिडिओ काढायची म्हणते. आता मी तिकडे जाऊन थांबते, माझे व्हिडिओ काढ. कुठं जायचं आता? आता आपल्याला छत्री आहे, बॅग. आतमध्ये. आता इथनं आपल्याला रिक्षा पकडायचा पहिला. तर पण आम्ही आता रिक्षा पकडलेला आहे, मंदिरापाशी जाणार होता. इतक्या दिवसांनी आम्ही आलोय. आम्हाला एकदम वेगळं वाटतं, कारण की आम्ही ह्याच्या आधी आलो ट्रेवलला, बट 2 व्हीलरने आलो. हे स्टेशन कितीतरी दिवसांनी, वर्ष बोललं तरी चालेल. आम्ही लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या आधी आठवते का, तेव्हा आलो होतो टिटवाळ्याला. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पण आलो आम्ही, पण आम्ही सॉरी ह्याने नाही आलो, रिक्षाने नाही आला. ट्रेन रिक्षाने नाही आलो, डायरेक्ट 2 व्हीलरने आलो. ते असं एकदम वेगळं आणि छान वाटतं. बरं झालं पाऊस उघडला तेवढा वेळ. बरं झालं आपण गाडी त्यावेळेस तनुजाचं ऐकल्यामुळं थोडा फायदा झाला. दरवेळेस माझा ऐकून फायदाच होतो, पण नाही ऐकायचं. आणि जिथं जातो छत्री विसरून येतो, जिथे जातो छत्री विसरून येतो. म्हणून मी आता काय केलं, बॅगेतच टाकली. छत्री कसं काय विसरते यार. आता पण ट्रेन मध्ये बसली, छत्री स्वतःकडे होती. मला म्हणे की छत्री तुला दिली होती, आणि छत्रीवरती माझा हात बी नाही जात वर ठेवायला. हॅलो, मस्ती करत होता. मस्ती नव्हता करत. ओव्हर करते माहिती. नाही मस्ती नव्हता करत तुम्ही. सकाळी पण छत्री स्वतः विसरणार. छत्री कुठे? अरे मला काय माहिती, तुम्ही रात्री गेला होतात बाहेर. किती वेळ लागला ना अजून? तर तनुजाने मस्त आता ताट वगैरे घेतले. दाखव ताटामध्ये काय काय. मस्त ताट बनवून घेतलेले मस्त. तर चला, आता आपण फायनली पोहोचलो आपल्याला. आपण फायनली पोहोचलो आपण. एवढे ट्रेन चेंज करून, रिक्षा चेंज करून, एवढे गर्दीचे धक्के खाऊन पोहोचले. पाय धुवून घ्या. अरे ज्याला यायचं ते कसं पण येतं, ते बघत नाही पाऊस आहे की ट्रेन बंद आहे, ट्रेन लेट आहे. देवाच्या दर्शनाला काय बघायचंय. हा ते पण आहे. धा तुम्ही पहिला, मग मी एकच होतो. ताट पकडा. आम्ही फर्स्ट टाइम आमच्या कुठल्या तरी चला फ्रेंड्स.
जरा पोचलोय आपण. पहिले काय आता पेमेंट महिना किती छान फोटो फ्रेम आहे तिथे. महाराजांचा किती छान फोटो आहे. विचारू आपण कितीला. लय कॉस्टली बाप्पाच्या मूर्त्या किती छान आहे. आधी बापा एवढ्या मूर्ती किती मस्त आहे. स्वामींचा काय छान आहेत यार मूर्त्या. ते किती युनिक आहे ना. वाईट वाली ना. व्हाईट वाली. फ्रेंड्स एवढ्या भारी भारी मूर्ती आहेत ना इथे, तुम्ही बघू शकताय. ही बघ मूर्ती किती छान आहे. फ्रेंड्स तुम्ही कधी टिटवाळ्यामध्ये आलात ना तर तुम्ही इथं आहे ना नक्की या. इथे एवढ्या भारी भारी वस्तू आहेत ना. हे बघ कसं शकताय बघत मस्त आहे ना. चला आपलं एवढं भारी दर्शन झालं. तर दर्शन कसं झालं. फक्त 2 मिनिटात दर्शन झालं. एवढं मस्त दर्शन झालं. मंदिर एकदम मोकळं होतं. आणि अख्खं मोकळं होतं. आणि आज वार आहे गणपतीचं तरी पण म्हणजे दुपारी जर आलात ना तुम्हाला एवढं भारी दर्शन भेटेल ना. दुपारीच या मी तर प्रेफर दुपारी आलं मस्त दर्शन. फेवरेट बघा मेकअपचं सामान सुद्धा आहे. तुझ्याकडे एवढं सामान झालं ना आता मेकअपचं सामान काय घेतच नाही. दाखव तुझा पूर्ण लुक. हे बघा तनुजा अशी दिसते पूर्ण लुक मध्ये. मला सांगा कमेंट मध्ये की साडी कशी वाटली. कळलं. मोदक घे किती. 1 बॉक्स घे. हे वाले. हे आणि हे काय फरक. ते बोलले सेमच आहे. सेमच आहे पण हा थोडा कसा प्युअर मावा आहे ना. ओके. टेस्ट सेमच आहे का दोघांचा. टेस्ट धरायला पैसे पर्स मध्ये टाक. तर फ्रेंड्स आता आम्ही आले नाश्ता करायला. तर आनंदची इच्छा होती खूप दिवसापासून मिसळपाव खायची. तर आनंदसाठी मिसळपाव मागवली. आता मला जास्त आवडत नाही पण मी कंपनी द्यायला आणलं. हा ते नाही आवडत दुसरं काहीतरी घ्या मग. कारण जेव्हा आम्ही सकाळी निघलो होतो ना घरात जेवण वगैरे आम्ही असं विचार केला दर्शन केल्यावरच आपण नाश्ता काही पण खाऊ. मग ते चहा पिलो होतो. फ्रेंड्स आपला मिसळ पाव आलेला आहे तुम्ही बघू शकता. तर चला आपण हे फटाफट खाऊया. खरं चालू टेस्ट आहे. आता मी टेस्ट करते. फ्रेंड्स आम्ही जेवायला तर बसलो होतो पण जेव्हा आम्ही मिसळ खायला लागलो आम्ही 2 घास खाल्ले फक्त. आणि तिसऱ्या घास मध्ये आम्हाला आली माशी. एवढं मळमळ झालं ना तर तुम्हाला पण हेच सांगणे जेव्हा आपण पुढे जातोच ना फ्रेंड्स तर आता कसं पावसाळ्याचे दिवस माशा वगैरे जास्त असतात. थोडं नीटनाटक बघून खावा. मान्य आहे पाऊस आहे मासे बरोबर आहे पण कस्टमरची पण जेवणाची काळजी घेणं त्यांचंच काम आहे. आता आपण पण इतक्या लांबून आलो तर आपण काय म्हणतो जेवायला जातो कोणाला भूक लागली कोणी तर माझं लक्ष गेलं म्हणून. नसतं लक्ष गेलं तर ते खाल्लं गेलं असतं. मळमळच काय नाही पैसे वगैरे काहीच नाही दिले. तेच बोलले नका देऊ म्हणे कॅन्सल केलं त्यांनी कारण की बोलले कॅन्सल करा. तर फ्रेंड्स बाहेर निघालो चाय नाही तेव्हा इतक्या छान पावसामध्ये असं होईल. नाश्ता तर नाही भेटला नीट नाटक माशी निघली. म्हटलं चला चायच पिऊ आता. आणि वरनं बोलतात पण पावसाळ्याचे दिवस माशी पडली काय माशा खायच्या काय. चला फ्रेंड्स चाय काय आता बघितलं का कसं लक्ष काय भेटतंय खायला काय नाही. घे बोल त्याला भैयाला काढून घे. एक दो अजून काय घ्यायचंय. हे पण घ्यायचंय भाकरवाडी ठीक आहे हो बी देतो भैया. अजून काय घ्यायचं काय बस झालं पैसे द्या. तर फ्रेंड्स आता आम्ही थांबलो टिटवाला स्टेशनला आणि माझं अचानक लक्ष जातं कुठं इथे गणपती बाप्पाची मूर्ती इथे पण
आज कसं काय लक्ष गेलं काय वातावरण चांगलं आहे. तर मस्त घरी गेलो मी गरम गरम डाळ भात बनवते. हा, आता बाहेर खायचं काहीच मूड नाही. डाळ भात बनवून फटाफट जेवण करून थोडासा आराम करू कारण आज आम्ही खूप लवकर उठलो होतो. घरचा खाना घरचा होता. आम्ही असा विचार केला होता की आम्ही जाणार 9-10 वाजता, पण इतका पाऊस होता सकाळी त्यामुळे आम्ही जाणं थोडंसं लेट केलं. बट आम्ही घरातून किती वाजता निघलो तुम्हाला सिरियसली सांगते फ्रेंड्स. आम्ही घरामधून 11:30 वाजता निघलो आणि आता बरोबर 1 वाजलाय, म्हणजे की आम्ही 1.5 तासात दर्शन करून रिटर्न आम्ही आलोत. पण तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही किती जोरात पाऊस येतोय. ते बघा एवढा जोरात येतोय ना. बघा इथं काय चाललं. पागल माणसं भेटले काय पागल बोलतो नवरा? नाही म्हणणं समजदार माणसं. पागल नवरा म्हणजे तू पण पागल असणार. पागल अरे पण आवाजच आहे ना काहीच पावसाळा काय जोरात पाऊस यायला काय जोरात पाऊस चालू झाला. इंडिकेटर चेंज झाला का? नाही. तर फ्रेंड्स फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि तनुजा आता कम्फर्टेबल कपडे घालून मस्त आता झोपून जाईल. पहिलं जेवण करायचं फ्रेंड्स, आता भूक लागली तर आता मस्त म्हटलं गरम थोडंसं गरम. नाश्ता वगैरे करू, ते पण नशिबात नव्हतं. तिथं पण काय ना काय निघाले तसं चाललं. हा, मनाचं आणि नाराज झालं. दर्शनाला जायचं होतं आम्ही काय खाल्लेलं पण नव्हतं. हा. तर आता मी पटापट चेंज वगैरे करते, डाळ भात बनवते. आणि आम्ही जसं विचार केला तसं आमच्या बरोबर काही झालंच नाही. जसं आम्ही विचार केला होता की आम्हाला रात्र होईल येता येता, पण तसं काही झालंच नाही. 4 वाजता पोहोचलो आम्ही. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा आणि 4. पावसामुळे 10 ते 15 मिनिटं थोडं ट्रेन लेट लेट होत्या. पण आम्ही अजिबात नाही भिजलो, अजिबात. थोडं पण नाही. एवढा पाऊस जेव्हा जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये असू तेव्हा पाऊस यायचा आणि ट्रेनच्या बाहेर आला की पाऊस बंद. मस्त मजा आली. तर चला फ्रेंड्स आता आपण तनुजा मस्त जेवण बनव. तर फ्रेंड्स इतकी भूक लागली, आता आम्ही जेवायला बसलोय. मी बघा डाळ भात बनवले आणि हे थोडे मक्का फ्राय केले आनंदसाठी. हे काय बोलतात आनंदाला? पोंगा. आता डाळ भात वगैरे जेवण करू आम्ही. बघू शकता तुम्ही किती वाजलेत आता. जवळजवळ 5 वाजत आलेत. पण फ्रेश पण झाले, जेवण पण बनवलं, सगळं सामान वगैरे पण नीटनाटकं ठेवलं. तर आता पोटभर आम्ही जेवण करून घेतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा नक्की लिहा. कारण की माझी खूप इच्छा होती जायसाठी, तर मी पाऊस वगैरे काही बघितलं नाही. मी म्हटलं जायचं तर जायचंच आहे. तर एवढे ट्रेन वगैरे चेंज करून 2 ट्रेन चेंज करून गेलो ऍक्च्युली आम्ही. कारण की आमच्या पहिले 2 व्हीलरवरच जायचा प्लॅन होता, बट पावसामुळे म्हटलं नको, आपण थोडासा त्रास होईल आपल्याला, ठीक आहे पण आपण ट्रेनने जाऊया. तर असा होता काहीसा आजचा दिवस. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जाताना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.